हिरवळदायी भरपूर आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडे आहे का, ती पण भरपूर आहे. मग आज आपण एवढे मागे का, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. तर अशी एक विचार करण्याची गोष्ट की आपण नक्की त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर आपण आपली इम्प्रुव्हमेंट करू शकतो. मग आपल्याला कदाचित आपल्या काही सवयी बदलायच्या किंवा आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करायला हवी. अशा प्रकारचे छोटे छोटे बदल हे आपल्याला करणं हे यातून जपानी लोकांनी अशा प्रकारचे बदल करण्यासाठी कायदेल ही संकल्पना त्यांच्यामध्ये राबवली. आता या कायदेचं मूळ जनक कोण, तर 1950च्या सुमारास डॉक्टर डेली यांनी ही कल्पना दिली. पण त्याचा जो प्रसार आहे तो मात्र जपानमध्ये झाला. आणि मग त्यांनी काय केलं, तर मुळाची सुरुवात झाली कशी, तर टोयोटा कंपनीचे जे उपाध्यक्ष होते ते एकदा अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ते एका सुपर मार्केटमध्ये गेले. सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांनी आता साहजिकच ते जपानी माणूस तो असं काही सहजासहजी नुसतं सुपर मार्केटमध्ये जाऊन हे करून आला नाही, खरेदी करून नाही आला. मग त्यांनी काय केलं, तर ते बघत राहिले की सिस्टीम कशी आहे, त्यांना लागणारा माल कसा येतोय, कसा घेतायत लोक. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्याकडे जो काही माल येतोय तो माल जसा येतो तसा तिकडे भरला पण जातो. म्हणजे समजा कोका कोलाचे टीम्स आहे ते लोक घेऊन जात आहेत लोक, पण तेवढे स्टीम परत आणून ठेवले जातात किंवा आणखी काही सामान घेतलं जातं त्याची रिप्लेसमेंट पण होते. मग अशा प्रकारची जर एखादी सिस्टीम आपल्याकडे आणता येईल का, असा विचार करून ते परत जपानला गेले. आणि जपानला गेल्यानंतर टोयोटा ही जी कंपनी आहे ती एक सर्वसाधारण कंपनी, म्हणजे असं की त्यावेळेला जे जगातले जे उत्तम मॅन्युफॅक्चरर हे सगळे अमेरिकन, जे जनरल मोटर्स, फोर्ड, क्रायसलर या कंपन्या 1, 2, 3 अशा प्रकारे जगात आहेत. आणि टोयोटा ही एक सर्वसाधारण कंपनी, म्हणजे आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर फियाट आणि अँबॅसेडर जसं आपण म्हणतो की आपल्याकडे वर्षानुवर्ष आपण त्याच गाड्या बसत होतो, त्याप्रमाणे टोयोटा कंपनी त्या काळात म्हणजे 1960च्या सुमारास अशी कंपनी होती. पण हे जेव्हा परत जपानमध्ये गेले तेव्हा गेल्यानंतर त्यांनी एक आपल्या कंपनीमध्ये ही सिस्टीम कशी राबवता येईल याविषयी त्यांनी सुरुवात केली. आणि या सिस्टीममधनं पुढे जस्ट इन टाईम, म्हणजे जेव्हा आपल्याला माल लागेल त्या वेळेला तो घ्यायचा, ह्या प्रकारची सिस्टीम त्यांनी राबवली. तर आता आज बघा तुम्हाला एकदा की ह्या गोष्टींचा एक एक हा जो इतिहास आहे तो आपल्याला काय करायचं आहे, आज आपण काय करणं गरजेचं. आता मी नॅचरली मी ठाण्यात राहतो, बऱ्याच वेळाला ठाणा स्टेशनमध्ये गेलेलो आहे. आता आपण जातो ठाणा स्टेशनला तुम्ही जाऊन कधीही बघा